जप हा भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा आध्यात्मिक अभ्यास मानला जातो. ह्यामध्ये मंत्र किंवा देवाचे नामस्मरण सतत आणि श्रद्धेने उच्चारले जाते. हा उच्चार फक्त शब्दांचा नाही, तर ह्यामागे श्रद्धा, भक्ती आणि शांत मनाचे समावेश असतो. सनातन शास्त्रात असे सांगितले जाते की मनापासून पूजा, जप आणि तपश्चर्या केल्याने देव प्रसन्न होतात. त्यामुळे व्यक्तींचे सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात. जप केल्याने मन शांत राहतं व तणाव कमी होतो. ध्यान आणि जप मनाला स्थिरपणा देतं. मंत्र उच्चाराने वातावरण सकारात्मक होते व मनामध्ये चैतन्य निर्माण होते. जप हा भक्तीचा एक प्रकार मानला जातो. नियमितपणे जप केल्याने आत्मशुद्धी होते आणि ईश्वराशी जोडलेलं नातं अधिक घट्ट होतं. विशिष्ट मंत्राच्या जपने भक्त आपल्या अडचणींवर मात करू शकतो आणि आपल्या इच्छेची पूर्तता करू शकतो. मंत्र जपाचे काही विशिष्ट नियम देखील सांगितले जातात. जप करण्यासाठी शांत, स्वच्छ आणि पवित्र स्थळ निवडावं. जपामध्ये माळेचा उपयोग करावा. माळेत 108 मणी असली पाहिजे, जे पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक मणीवर मंत्रांचा जप करत जप पूर्ण करावा. जप करताना पद्मासनात किंवा सुखासनात बसावे. जप करताना पाठीचा कणा हा सरळ ठेवा आणि डोळे बंद करून जप करा. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर जप करणे अधिक फळदायक मानले जाते. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी मंत्र जप उच्चारल्याने शुभ मानले जाते. यामुळे मनाला सुख, शांती व वैभव मिळत असते. मंत्र उच्चार हा स्पष्ट, शुद्ध आणि मनापासून करावा. मंत्र उच्चार हा हळू व मनामध्ये करावा. प्रणव मंत्र म्हणजेच ओम हा सर्व मंत्रांचा आधार आहे. त्याच्या उच्चाराने मन व शरीर शांत होते. गायत्री मंत्र म्हणजेच ओम भूं भुवस्वः तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या मंत्राचा जप केल्याने ज्ञान आणि बुद्धीचा विकास होतो. तिसरा म्हणजे महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमोक्षयमामृतात्. या मंत्राचा जप केल्याने आरोग्य व दीर्घ आयुष्य मिळते. चौथं म्हणजे श्रीराम मंत्र. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र मनामध्ये भक्तिभावना निर्माण करतो आणि अडचणी दूर करतो. जपामुळे हृदयाचे ठोके आणि श्वासोच्छ्वास यामध्ये समतोल साधला जातो. तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते. त्याचबरोबर मन स्थिर होते आणि नकारात्मक विचार दूर होतात व आपले आत्मविश्वास वाढतो. जप करताना श्रद्धा आणि भक्तिभाव असावा. दररोज ठराविक वेळी जप करायची सवय करून घ्यावी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंत्र किंवा त्याचे अर्थ समजून घेऊन जप करावे. त्यामुळे आपल्याला अधिक लाभ मिळत असतो. जप ही एक साधना नसून आत्मशुद्धी आणि ईश्वराशी जोडण्याचं एक सुंदर मार्ग आहे. नियमित जप केल्याने मन आणि आत्मा याचा समतोल साधला जातो. तुम्ही नियमित मंत्र जप करता का? नसेल करत तर आत्तापासून सुरू करा व स्वतःला फरक जाणवेल. पहा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.